आटपाडी शहरामधल्या अस्वच्छतेबद्दल मी 23 मार्च 2026 रोजी आमरण उपोषण करतोय. मुद्दे हे आहेत की स्वच्छतेकडे नगरपंचायतचं पूर्णपणे दुर्लक्ष होतंय. अनेक वेळा मी स्वतः आणि आटपाडी शहरातील नागरिकांनी आम्ही एकत्रित जाऊन अनेक वेळा पत्रे दिलेली आहेत. कधी कधी काही गटारी चुकलेले आहेत, तिथल्या माहितीचे अधिकार दिलेले आहेत, म्हणजे अर्ज दिलेले आहेत. पण काय होतंय, नगरपंचायतचं दुर्लक्ष होतंय आणि नगरपंचायत का लक्ष देत नाही आम्हाला माहित नाही. पण आम्हाला स्वच्छ आटपाडी पाहिजे आणि त्यासाठी स्वच्छतेकडे त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय चांगल्या मार्गानं. आता मार्ग चांगला याच्यासाठी स्वच्छता हा आटपाडीच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय आहे आणि तो सर्वांनी एकत्र येऊनच मार्गी लागू शकतो. आटपाडी शहरातले अनेक परिसर, अनेक गल्ल्या, अल्पसंख्याक जिथं परिसर आहेत, जे प्रतिष्ठित लोक राहतात, प्रोफेशनल लोक राहतात, नोकरदार वर्ग राहतो, व्यावसायिक वर्ग राहतो आणि आजूबाजूच्या गावातून शहरामध्ये येणारे लोक राहतात. यांना आटपाडी शहर गलिच्छ वाटते. बाहेरचे येणाऱ्या पाहुण्यांना आपले शहर अगदी घाण वाटते आणि त्यामुळे आपल्या शहराची परंपरा, संस्कृती याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आणि म्हणून आटपाडीमध्ये स्वच्छता राहावी यासाठी मी 23 मार्च 2026 रोजी आमरण उपोषण करतोय. उपोषण एक दिवसीय आहे का? आमरण उपोषण करण्याचा मी निर्णय घेतलाय. जर त्यांनी चांगले मार्ग, चांगले पर्याय सुचवले, त्या दिवशी त्या तिथं येऊन मला सांगितले आणि मी दिलेल्या माहिती अधिकाऱ्यांना उत्तरं दिली, तर त्या दिवशी निर्णय घेऊ शकतो. परंतु नगरपंचायत मधले प्रत्येक जण, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी आणि नगरसेवक हे जर लोकांच्या प्रबोधनासाठी रस्त्यावर उतरणार असतील तर मग एक दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ शकतो उपोषण मागे घ्यायचं. पण जर निर्णय व्यवस्थित देत नसतील तर आमरण उपोषण मी थांबवणार नाही. धन्यवाद.